हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सी स्पर्धा आणि यूट्यूब चॅनल. तर आजच्या हिंदू पेपरमध्ये एक न्यूज होती की नेट एफडीआय इंटू इंडिया निगेटिव्ह फॉर फोर्थ स्टेटमध्ये. बरोबर. तर आरबीआयच्या डेटानुसार आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली की कंटिन्युअसली चौथ्या महिन्यामध्ये इंडियामध्ये येणारा जो नेट एफडीआय होता तो निगेटिव्ह झालेला होता. बरोबर. मग या आर्टिकलमध्ये काही काही अशा टर्म्स होत्या ज्या प्रीसाठी वगैरे इम्पॉर्टंट असू शकतात. त्या टर्म्स कोणते होते ते आपण पाहूया. बरोबर. तर पहिली टर्म काय होती की ग्रॉस एफडीआय काय असतो. त्याच्यानंतर दुसरी टर्म काय होती की नेट एफडीआय काय असतो. मग त्याच्यानंतर काय असतं की रिपॅट्रिएशन काय असतात. त्याच्यानंतर होती की आउटवर्ड एफडीआय काय असतो. आणि त्याच्यानंतर एक टर्म आहे की कॅपिटल फ्लाईट काय असते. चालेल. तर मग आपण एक एक करून या सगळ्या टर्म्स आता पाहूया. सगळ्यात पहिली काय असते आपली ग्रॉस एफडीआय. बरोबर. की सपोज करा की गुगलनी समजा भारतामध्ये 1,000 करोड इन्व्हेस्ट केले. बरोबर. गुगलने कमिट केलं की आम्ही 1,000 करोड जे आहे ते इंडियामध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत एफडीआय थ्रू. बरोबर. मग हा काय झाला आपल्याला एका ठराविक पिरियडमध्ये जेव्हा आपल्याला एक अमाऊंट भारतामध्ये येते एफडीआयच्या स्वरूपात ती झाली आपली ग्रॉस एफडीआय झाली. बरोबर. की जोपर्यंत आपण त्यातून काही मायनस वगैरे करत नाही. जसं आपण जीडीपी बाबत म्हणतो की एका पर्टिक्युलर एरियामध्ये एका भौगोलिक परिस्थितीमध्ये जेव्हा एक उत्पादन म्हणतो डोमेस्टिक प्रोडक्शन असतं त्याला आपण म्हणतो जीडीपी आणि त्याच्यानंतर त्याच्यातून आपण डेप्रिसिएशन वगैरे मायनस करून आपण त्याला भेटतं आपल्याला नेट जीडीपी. मग तसंच आहे की जेव्हा आपल्याला कंटिन्युअस फक्त इनवर्ड जो भारतामध्ये येणारा जो एफडीआय असतो तो झाला ग्रॉस एफडीआय. त्यानंतर पुढची टर्म काय असती की नेट एफडीआय. मग त्याच्यानंतर मग हे झालं ग्रॉस. तर मग नेट एफडीआय काय. तर नेट एफडीआय काय तर ग्रॉस एफडीआय मधून आपण काही गोष्टी मायनस करतो. मग त्या मायनस कोणते करतो आपण आउटवर्ड एफडीआय प्लस रिपॅट्रिएशन. बरोबर. मग जेव्हा आपण ग्रॉस एफडीआय मधून आउटवर्ड एफडीआय आणि रिपॅट्रिएशन मायनस करतो तेव्हा काय भेटतं आपल्याला नेट एफडीआय भेटतं. मग आता हे आउटवर्ड एफडीआय म्हणजे काय असतं. तर आउटवर्ड एफडीआय म्हणजे की जेव्हा डोमेस्टिक इंडियन एखादी डोमेस्टिक कंपनी बाहेरच्या देशामध्ये एफडीआय इन्व्हेस्ट करते त्याला म्हणतो आपण आउटवर्ड एफडीआय. म्हणजे जसं की समजा टाटाने युके मध्ये स्टील प्लांट साठी 100 कोटी समजा इन्व्हेस्ट केले. बरोबर. मग हा जो 100 कोटी झाला तो झाला आपला आउटवर्ड एफडीआय. बरोबर. मग त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आपली रिपॅट्रिएशन काय. बरोबर. रिपॅट्रिएशन म्हणजे काय की सपोज करो स्पेस एक्सनी किंवा स्पेस ह्यानी मायक्रोसॉफ्टने भारतामध्ये 500 कोटी इन्व्हेस्ट केले होते. बरोबर. की मागच्या वर्षी 500 कोटी इन्व्हेस्ट केले होते. त्याच्या अगेन्स्ट त्यांना झालं 100 कोटीचं प्रॉफिट. आणि ह्या 100 कोटीच्या प्रॉफिट पैकी हा जो 70 कोटी होता त्यांची जी होम कंट्री तर मायक्रोसॉफ्टची होम कंट्री युएसएला ते परत घेऊन गेले. बरोबर. मग हा जो 70 कोटीचा होता हा जेव्हा 70 कोटी ते परत घेऊन गेले हा झाला रिपॅट्रिएशन त्यांचा. म्हणजे 500 कोटी आपल्या त्यावेळेस काय झालं होतं ग्रॉस एफडीआय झाला होता. त्याच्यातून जेव्हा त्यांनी त्यावेळेस जेव्हा 100 कोटीच्या प्रॉफिट मधून 70 कोटी ते परत घेऊन गेले तो झाला आपला त्यांचा रिपॅट्रिएशन भारतासाठीचा. बरोबर. मग अजून कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्याला पाहिजे की रिपॅट्रिएशन केलं जातं. मग त्याच्यामध्ये काय असतं की प्रॉफिट झालं. बरोबर. मग त्याच्यानंतर डिव्हिडंड झालं. त्याच्यानंतर शेअर सेलिंग झालेलं. बरोबर. शेअर सेलिंग झालं. त्याच्यानंतर काही लोन्स वगैरे घेतले इंडियाने मग त्याचा इंटरेस्ट जो असतो तो इंटरेस्ट झालं. त्याचबरोबर रॉयल्टीच्या स्वरूपामध्ये रिपॅट्रिएशन केलं जाऊ शकतं. मग हे जे माध्यम आहेत या माध्यमातून रिपॅट्रिएशन केलं जाऊ शकतं. बरोबर. पण आता कसं होतं की रिपॅट्रिएशन जेव्हा सर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं एकदा एकदम सडन स्पाइक यायला लागला की म्हणजे कालपर्यंत 100 कोटी किंवा मागच्या वर्षीपर्यंत 100 कोटी रिपॅट्रिएशन मधून जात होते भारतामध्ये. पण अचानक काय झालं की एकदम 1,000 कोटी गेले. मग हे कसं होतं अचानक याच्यामध्ये एक कन्सेप्ट येते आपली कॅपिटल फ्लाईट म्हणून. तर कॅपिटल फ्लाईट म्हणजे काय असतात की जे इन्व्हेस्टर्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये काही देशामध्ये वॉर वगैरे झाले त्याच्यामुळे इन्स्टॅबिलिटी झाली किंवा कोरोना वगैरे सारखे काही इव्हेंट्स झाले त्याच्यामुळे त्यांना त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्याबद्दल भीती वाटायला लागली की इथे इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांची जी इन्व्हेस्टमेंटला धोका तयार होऊ शकतो. त्याच्यामध्ये सडनली ते मोठ्या प्रमाणात त्यांची इन्व्हेस्टमेंट परत मागे घेऊन जातात. तर ती झाली कॅपिटल फ्लाईट. बरोबर. फिअर ऑफ अनस्टेबिलिटी वगैरे. बरोबर. ती झाली कॅपिटल फ्लाईट. आता या कॅपिटल फ्लाईट वगैरे किंवा रिपॅट्रिएशन मोठ्या प्रमाणात याच्यामुळे काय होतं ना
की आपला जो पैसा असतो भारतामधून जो येणारा असतो त्याच्यामुळे आपला जो बीओपी असतो, बॅलन्स ऑफ पेमेंट, तो सुधारत असतो, बरोबर. पण जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल फ्लाईटमुळं किंवा अजून कोणत्या गोष्टीमुळे रिपॅट्रिएशन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं, त्याच्यामुळे काय होतं, आपला जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ते निगेटिव्ह फॉर्ममध्ये जायला लागतं, की म्हणजे त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो निगेटिव्ह इम्पॅक्ट तयार व्हायला लागतो. त्याच्यानंतर आपली जी करन्सी झाली ती डिव्हॅल्यू होऊ शकते. मोठ्या प्रमाणात जर समजा आपले मोठ्या प्रमाणात जर रिपॅट्रिएशन व्हायला लागलं, त्याच्यामुळे काय होणार, की मोठ्या प्रमाणात ते डॉलरच्या स्वरूपात बाहेर घेऊन जाणार करन्सी. मग त्याच्यामुळे डॉलरच्या प्रमाणात घेऊन जाणार. त्याच्यामुळे काय होणार, की रुपया जो आहे तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पोर केला जाणार. मग त्याच्यामुळे काय होणार, की रुपयाची जी व्हॅल्यू ती कमी होत जाणार, डॉलर स्ट्रॉंग होत जाणार. मग परत रुपयाची व्हॅल्यू जर वाढायला लागली, की मग परत इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये फरक पडणार. आपल्याला इम्पोर्ट महागणार, एक्सपोर्ट सुधारेल, पण इम्पोर्ट मोठ्या प्रमाणात महागणार. त्याच्यामुळे हा जो रिपॅट्रिएशनची जी निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा कॅपिटल फ्लाईट्सची रिस्क आहेत, त्याला कंट्रोल करण्यासाठी आरबीआय काय करते, आरबीआय काय करते, या रिपॅट्रिएशनला, कॅपिटल फ्लाईटला कंट्रोल करण्यासाठी काही रूल्सने त्याला रेग्युलेट करते. मग त्याच्यामध्ये कोणते, की फेमाची जे 1990चा ऍक्ट आहे त्याच्या थ्रू याला कंट्रोल करते. त्याचबरोबर काही टॅक्सेशनची जे लॉज आहेत, जसं आपण म्हणलं, की आपण कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये रिपॅट्रिएशन करू शकतो, की आपण कॅपिटल शेअर सेलिंग जे असेल त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये ते काय करतात, की तुम्ही जे शेअर्स असतील ते समजा एखाद्या शेअरची व्हॅल्यू, फेअर व्हॅल्यू जी ₹100 आहे, तुम्ही त्याला ₹90 मध्ये नाही विकू शकत. तुम्हाला मिनिमम ₹100 विकावं लागतं. 99 मध्ये पण नाही. एक तर 101 ला विका किंवा मॅक्स टू मॅक्स तुम्ही 100 ला विकू शकता. तरच तुम्हाला ते शेअर्स असतील ते विकले जातील. आणि त्याचबरोबर जर समजा एखादा शेअर तुम्ही 100 ला घेतला, तुम्ही त्याला 120 ला विकला. मग तो जो प्रॉफिट झाला वरचा ₹20, त्याच्यावरती जो आपण म्हणतो की कॅपिटल गेन्स टॅक्स असतो, तो तुम्ही पे केलाय का? बरोबर. मग तुम्ही फेमाचे रूल्स, त्याच्यानंतर टॅक्सेशन लॉज, हे जे रेग्युलेटेड चॅनल्स आरबीआयने ओपन केलेले आहेत, त्याच्या थ्रू जर तुम्ही प्रॉपरली प्रोसिजरनी गेलात, तर तुम्ही रिपॅट्रिएशन करू शकता, बरोबर. आता रिपॅट्रिएशन मग आपण अलाउ केलं नाही पाहिजे का? नाही, असं नाही करू शकत आपण. कारण जर समजा इन्व्हेस्टर काय म्हणणार, की जर मी पैसे इन्व्हेस्ट केले आणि जर मी त्याला परत वापस घेऊ जाऊ शकत नाही, तर मग मी कशाला इन्व्हेस्ट करू त्या कंट्रीमध्ये. त्याच्यामुळे आरबीआयला जे आहे रिपॅट्रिएशन अलाउ करावं लागतं. पण मग ते रिपॅट्रिएशन इंडियन जी इकॉनॉमी आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणा, करन्सी म्हणा, त्याला धोकादायक ठरू नये. त्याच्यामुळे काही चॅनल्स ओपन करून ठेवलेत, काही रूल्स लागू करून ठेवलेले आहेत. त्याच्या थ्रू केलं तरच तुम्ही प्रॉपरली रिपॅट्रिएशन करू शकता. चालेल. तर ह्या ज्या आपल्या कन्सेप्ट होत्या, की ग्रॉस एफडीआय, नेट एफडीआय, रिपॅट्रिएशन, आउटवर्ड कॅपिटल फ्लाइट, त्या पण पाहिल्या. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, की आपण जे नेट एफडीआय पाहिलं, तर बऱ्याच वेळा काय होतं, की आपला जो नेट एफडीआय जसं आपल्याला सांगितलं होतं आर्टिकलमध्ये, हा 4th मंथमध्ये स्टेट 4th मंथमध्ये हा जो आहे तो निगेटिव्ह आलेला आहे. बरोबर. मग आपला जो नेट एफडीआय आहे तो निगेटिव्ह कधी येतो, जर कधी येणार आहे, की एकदा ग्रॉस एफडीआय जो आपला जो इनवर्ड फ्लो आहे तो कमी व्हायला लागलाय, किंवा जो इकडचा जो फ्लो आहे रिपॅट्रिएशन प्लस आउटवर्डचा, तो वाढायला लागलाय. बरोबर. जर समजा हा वाढत असेल, तर मग याच्यामध्ये कोणते कोणते दोन फॅक्टर, आउटवर्ड प्लस रिपॅट्रिएशन, बरोबर. जर समजा रिपॅट्रिएशन जर वाढत असेल, तर त्याच्यावर काहीतरी कंट्रोल करायला किंवा मग इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काही पॉलिसी करू शकतो, किंवा मग आपल्याला ग्रॉस एफडीआय तो वाढवायला पाहिजे, बरोबर. म्हणजे समजा ग्रॉस एफडीआय कमी होत असेल, रिपॅट्रिएशन वाढत असेल, याचा अर्थ आपण इकॉनॉमीमध्ये काही काही चेंजेस करायला पाहिजे, तरच आपला नेट एफडीआय जो असेल तो पॉझिटिव्ह येऊ शकतो, बरोबर. पण आता अजून एक कंडिशन आहे. मग जर दरवेळेसच नेट एफडीआय दरवेळेस निगेटिव्ह आहे, याचा अर्थ दरवेळेसच आपली इकॉनॉमी डेंजरमध्ये, काही प्रॉब्लेम्स आहेत, असं आहे तर नाही. तर कधी-कधी कसं होतं, तर समजा आउटवर्ड एफडीआय, समजा टाटा, रिलायन्स वगैरे याच्या कंपन्या, डोमेस्टिक कंपनीत मोठ्या प्रमाणात ग्लोबली एक्सपांड करतात. बरोबर. याचा अर्थ काय, की आपल्या कंपन्या त्या खूप जास्त स्ट्रॉंग झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण आउटवर्ड एफडीआय इन्व्हेस्ट करतोय, बरोबर. मग याचा काय होतं, की आपल्या कंपन्या स्ट्रॉंग आहेत. हा, आणि हा साइन कशाचा आहे, की इंडियन इकॉनॉमी जी आहे ती स्ट्रॉंग आहे, बरोबर. त्याच्यामुळे नेट एफडीआय निगेटिव्ह आहे, याचा अर्थ दरवेळेस इंडियन इकॉनॉमी डेंजर मध्ये आहेच, असं होतो का? तर नाही होत, बरोबर. आता हा झाला प्री साठी असे जे पॉइंट्स असतात, यूपीएससी असे काही काही पॉइंट्स आहेत, की समजा नेट एफडीआय निगेटिव्ह, याचा अर्थ इंडियन इकॉनॉमी डेंजर मध्येच आहे, हे मॅन्डेटरी स्टेटमेंट किंवा कंपल्सरी स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये करणार, ते आपल्याला कदाचित राईट वाटू शकतं, पण ते आहे का? तर नाहीये. कारण याचा अर्थ आउटवर्ड एफडीआय सुद्धा वाढला, आणि आउटवर्ड एफडीआय वाढला याचा अर्थ इंडियन इकॉनॉमी चांगला परफॉर्म करते, बरोबर. तर ह्या होत्या काही कन्सेप्ट जे या आर्टिकलशी निगडीत होत्या, ज्या आपण पाहिल्या. आणि अशाच आर्टिकलसाठी किंवा अशाच व्हिडिओसाठी, अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी पाहत राहा स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.